नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील अतिमहत्त्वाचे असे 1000 प्रश्न पाहत आहोत. त्यातील आज भाग क्रमांक 9 पाहू. भाग क्रमांक 1 ते 8 या आधीच महाभरती गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही नक्कीच पहा आणि महाभरती गुरु यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. आज पाहूयात आपण भाग क्रमांक 9मध्ये कोणकोणते प्रश्न समाविष्ट आहेत ते. कुंभमेळ्यासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील नाशिक. जनकापूर धरण कोणत्या नदीवरती बांधलेले आहे? गिरणा. कोणत्या राणीने नगर येथे राज्य केले? चांद बीबी. महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्हा कोणता? नंदुरबार. कोणते राज्य महाराष्ट्राचे आग्नेयेस आहे? आंध्र प्रदेश. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा जास्तीत जास्त जिल्ह्याशी संलग्न आहेत? अहमदनगर जिल्हा. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर पर्वत शिखराची उंची किती? 1244 मीटर. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. हरिश्चंद्र पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. नाशिक जिल्ह्यातील सालेर पर्वत शिखर कोणत्या पर्वतात आहे? सह्याद्री. सालेर पर्वत शिखराची उंची किती? 1567 मीटर. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला लागून असलेल्या पर्वतरांगेत काय पर्वताची रांग पसरली आहे ती म्हणजे सातपुडा. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला लागून कोणत्या पर्वताची रांग पसरली आहे ती म्हणजे सातपुडा पर्वताची. तोरणमाळ हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार. देऊळगाव रेहूकर या अभयारण्य कायसाठी प्रसिद्ध आहे? काडविटांसाठी. अहमदनगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? भंडारदरा. रोशा जातीचे गवत कोठे आढळते? धुळे, नंदुरबार व जळगाव या ठिकाणी. माळढोक पक्षासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर व सोलापूर. धुळे जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? अनेर. पाल अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? जळगाव. पाटणादेवी वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? जळगाव. गंगापूर वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक. सप्तशृंगी वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक. नंदुरबार जिल्ह्यातील वनोद्यान कोणते? तोरणमाळ. कोयना नदीवर कोणत्या ठिकाणी धरण बांधण्यात आले? कोयना नगर या ठिकाणी. कोयना धरणास काय म्हणून ओळखतात? शिवाजी सागर. महाबळेश्वर हे थंड हवेच्या ठिकाणाची उंची किती? 1438 सेंटीमीटर. भोगवती नदीवर कोठे धरण बांधण्यात आले आहे? राधानगरी. पहिली प्राथमिक शाळा कोठे सुरू झाली? पुणे. खापोली हे कोणत्या प्रकारचे जलविद्युत केंद्र आहे? जलविद्युत केंद्र आहे खापोली. कोल्हापूर जिल्ह्यात कोणते जलविद्युत केंद्र आहे? राधानगरी. कोयना धरणाची भिंत किती लांब आहे? 800 मीटरपर्यंत. कोयना धरणाची उंची किती? 85 मीटर. विद्युत निर्मितीनंतर कोयना नदीचे पाणी कोणत्या नदीत सोडतात? विशिष्ट नदीवरती सोडतात. कोणत्या नदीस महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखतात? कोयना या नदीस. देहू आळंदी हे गाव कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? इंद्रायणी. यंत्रे व यंत्रांचे भाग कोणत्या जिल्ह्यात बनवतात? पुणे या जिल्ह्यात. तळेगाव ओगलेवाडी येथे प्रामुख्याने कशाचे कारखाने आहेत? काच सामान बनवण्याचे. सातारा किर्लोस्करची वाडी येथे प्रामुख्याने कशाचे कारखाने आहेत? शेती अवजारे निर्मिती केंद्राचे. चादरीसाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? सोलापूर. घारापूरची कोरीव लेणी कोणत्या ठिकाणी आहे? मुंबईजवळ. दक्षिण काशी म्हणून कोणत्या शहरास संबोधले जाते? पैठण. पेशवे उद्यान साबरबाग हे कोणत्या शहरास आहे? पुणे. अंबाबाईचे मंदिर कोणत्या शहरास म्हणून ओळखतात? कोल्हापूर. चंद्रभागा हे नाग कोणत्या नदीचे नाव आहे? भीमा. पुण्याजवळ मुडुंबा येथे कशाचा कारखाना आहे? कागद बनवण्याचा. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे कोणत्या जिल्ह्यात बनवतात? पुणे. तीनही रेल्वेगेज असणारे महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? मिरज. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणत्या जिल्ह्यात करण्यात आली? सातारा या जिल्ह्यात. सरकारची स्थापना कोणत्या शहरात झाली? सातारा. हळद उत्पादनासाठी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा उल्लेख करतात? सांगली. कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो भाग क्रमांक 9? नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि महाभरती गुरु या यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये यापैकी काही प्रश्न नक्कीच तुम्हाला विचारतील, त्याकरिता भाग क्रमांक 10 हा पाहायला विसरू नका.
तोपर्यंत तुम्ही महाभरती गुरु यूट्यूब चॅनल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या पोलीस भरतीतील मित्रांना किंवा जिल्हा परिषदची तयारी करणाऱ्या मित्रांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांना अभ्यासात मदत होईल. आणि भाग क्रमांक 10 हा पाहायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला परीक्षांसाठी.